शहाजीराजे यांचे इमानी चाकर म्हणून दादोजी होते. त्यावेळी आदिलशाहीचे सरदार म्हणून शहाजीराजांनी सूत्रे हाती घेतली, परंतु ते बेंगलोरला रवाना झाले नव्हते. त्यावेळी मावळ खोऱ्याचा सर्व कारभार दादोजी कोंडदेव हेच पाहत होते. सर्व हिसाब किताब चोख ठेवून दादोजी राहिलेली रक्कम घेऊन विजापूरला जाऊन शहाजीराजे यांना सुपूर्द केल्याबाबत इतिहासात नोंदी आहेत. जेवढी जमल तेवढी स्वराज्य निर्मितीकरिता दादोजी कोंडदेव छत्रपती शिवरायांना मदत करीत असत. वयोमानानुसार दादोजी पूर्णपणे थकले होते. याची जाणीव त्यांना झाली. त्यांचे कुटुंब त्यांच्याजवळ होते. जिजाऊ माँसाहेब तसेच छत्रपती शिवराय आपल्या कुटुंबाला अंतर देणार नाही. याची पूर्णपणे जाणीव दादोजींना होती. ज्यावेळी दादोजींची प्रकृती पूर्णपणे खालावली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी जवळ बोलावले आणि स्वराज्याविषयी निर्वाणीचे शब्द त्यांनी सांगितले की आपले वडील शहाजीराजे यांच्यासारखाच दौलतीचा व्यवहार करावा, दौलत सांभाळावी. आपल्या हातून स्वराज्य निर्मिती होणार आहे, हे सत्य आहे. आता यापुढे महाराष्ट्र चारी बाजूला वेगळा असल्यामुळे स्वराज्य निर्मिती अवघड आहे. एकाच वेळी एकाच गनिबाबरोबरच आपण लढत द्यावी. जगदंबेचा तुम्हाला आशीर्वाद आहे. जीवाचे जिवलग मित्र आपल्या भोवती निर्माण करावे. शहाणे कारभारी ठेवावे. अशातच पंत दादोजी कोंडदेव अत्यंत आजारी पडले. पंतांचा शेवटचा दिवस जवळ येऊ लागला. त्यांची महान पतिव्रता पत्नी अहोरात्र सेवा करीत होती. अशाच परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांना आईसाहेबांना आणि स्वराज्याला शुभाशीर्वाद देऊन पंत दादोजी यांनी अखेर डोळे मिटले. आजही दादोजी पंतांचा वाडा मलटण या गावी आहे. त्या ठिकाणी आजही मुलांची शाळा भरते. शहाजीराजांच्या पुणे जहागिरीचा कारभार त्यांनी 10 वर्ष पाहिला. त्यांच्या मृत्यूची तारीख इतिहासामध्ये उपलब्ध नाही, परंतु मार्च 1647 नंतर ते हयात असल्याची नोंद कुठेच इतिहासात आढळून येत नाही. त्यांचा वंश किंवा त्यांची समाधी कुठे उपलब्ध नाही. आपले कर्तव्य पवित्र भावनेने पूर्ण करून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. अशा या स्वराज्यवीराला आमचा मानाचा मुजरा. जय शिवराय.